चेंबूरमध्ये एका दुकानामध्ये स्फोट झालाय असं कळतंय आणि जवळपास 10 ते 12 जण इथे जखमी झालेले आहेत। हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे मात्र कळू शकलेलं नाहीये, त्याचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। ही दृश्य सध्या आपण बघतोय, गॅस सिलेंडरमुळे हा स्फोट झालेला असू शकतो अशी एक शक्यता वर्तवली जाते। ही दृश्य सध्या चेंबूरमधली आपण बघतोय, मुंबईमधली। एका दुकानामध्ये स्फोट झालाय आणि 10 ते 12 जण याच्यामध्ये जखमी झालेले आहेत असं कळतंय। अग्निशमन दलाची गाडी आपण दृश्यामध्ये बघू शकतोय, जिथे सध्या प्रयत्न सुरू आहेत इथल्या रेस्क्यू ऑपरेशनसाठीचे। हा स्फोट नेमका कशामुळे झालेला आहे याचा तपास सध्या केला जाईल। प्रतिनिधी अजय मानेंकडून अपडेट्स घेऊया। अजय, काय नेमकं घडलं होतं ज्याच्यामुळे हा स्फोट झाला असं कळतंय आणि जखमींच्या प्रकृतीविषयीचे काही अपडेट्स? अगदी सकाळी चेंबूरच्या एका दुकानात स्फोट झाल्याची घटना जी होती समोर या घटनेत 10 ते 12 जण जखमी झालेले आहेत। प्रामुख्याने असे माहिती मिळते की गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्याच्यामुळे ही जी आग जी या दुकानाला लागली। आपण जर पाहिलं दृश्यांमध्ये तर मोठ्या प्रमाणात वित्त हानी जी या ठिकाणी झाली होती। प्रामुख्याने आता ह्या 10 ते 12 जणांना जवळच्याच महानगरपालिकेच्या रुग्णालयात जे दाखल करण्यात आलेले आहे आणि त्यांच्यावर उपचार जे ते सुरू करण्यात आलेले। लेवल 1 ची ही आग असल्याची माहिती जी ती महानगरपालिकेच्या अधिकृत हँडलवरून समोर आलेली। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर ही जागा जी आहे ती अरुंद रस्त्यावर होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सकाळी वाहतूक कोंडी सुद्धा झाल्याची माहिती मिळत होती। आणि त्याच्यानंतर आता या दुकानाची जे एकंदरीत तपासणी सुरू आहे आणि नेमकं त्याचं मूळ कारण काय स्फोटाचं त्याची सुद्धा चौकशी आता स्थानिक पोलीस प्रशासनाकडून आणि अग्निशमन दलाकडून सुरू असल्याची माहिती मिळत आहे। जी अजय, पुढचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।